खूप वर्षापूर्वी एका लहान गावात एक तरुण मुलगा राहत होता, ज्याचं नाव रोहन होतं. रोहन अत्यंत हुशार, महत्वाकांक्षी आणि स्वप्नाळू मुलगा होता. त्याच्या डोक्यात अनेक मोठ्या स्वप्नांची रचना होती. त्याच्या जीवनातील एकच मोठी इच्छा होती, मी एक दिवस मोठा माणूस होईल आणि मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. त्याचं स्वप्न होतं की तो एक मोठा उद्योगपती बनेल, आपल्या गावातील लोकांना रोजगार देईल आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीला सुधारेल. रोहनच्या कुटुंबाची परिस्थिती तशी खूपच गरीब होती. त्याच्या वडिलांचा व्यवसाय जाऊन खूप वर्षे झाली होती. ते त्याचं काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे कठीण होतं. त्यामुळे रोहनला नेहमी वाटत होतं की त्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. तो अनेक वेळा घाबरून जात होता, कारण त्याला वाटत होतं की त्याच्याकडे पैसे नाहीत, संसाधने नाहीत आणि कुठल्या मार्गाने पुढे जावं तेच त्याला माहित नव्हतं. एक दिवस त्याच्या गावात एक मोठा उद्योगपती आला. तो एक यशस्वी उद्योगपती होता आणि त्याने गावात एक मोठा प्रकल्प सुरू केला होता, जो अनेक लोकांना रोजगार देत होता. गावातील लोक त्याच्या कामाचं कौतुक करत होते आणि त्याच्या कामामुळे गावात काही प्रमाणात आर्थिक सुधारणा देखील झाली होती. रोहनने ठरवलं की तो त्या उद्योगपतीला भेटेल आणि त्याच्याकडून मार्गदर्शन मिळवेल. त्याने उद्योगपतीच्या कार्यालयात जाऊन आपली गोष्ट सांगितली. तो म्हणाला, माझ्या कुटुंबाची परिस्थिती खूप वाईट आहे. मला एक मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, परंतु मी अजून सुरुवात केली नाही. मला मार्गदर्शन हवं आहे. उद्योगपतीने शांतपणे त्याची गोष्ट ऐकली. तो म्हणाला, रोहन, जीवनात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपयशाच्या बदल्यात दुसऱ्या संधीचा शोध घेणं. प्रत्येक अपयश हा तुम्हाला एक नवीन संधी देतो. तुम्ही त्याला संधी म्हणून स्वीकारा आणि मग ते तुम्हाला यश मिळवून देईल. रोहन त्याच्या शब्दांवर चिंतन करत राहिला. त्याला लगेच समजलं की त्याच्यात आत्मविश्वास आहे, परंतु त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला अपयश म्हणून स्वीकारल्यामुळे तो मागे हटला होता. त्याने ठरवलं की आता तो प्रत्येक अडचणीला दुसऱ्या संधीचा शोध म्हणून स्वीकारेल. त्याच्या मनात एक नवा उत्साह आला आणि तो पुन्हा एकदा मेहनत करण्यासाठी तयार झाला. त्याने छोट्या छोट्या व्यवसायातून सुरुवात केली. सुरुवातीला विक्री कमी होती, पण त्याने आपले उत्पादन वाढवले, त्याची गुणवत्ता सुधारली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने त्या संघर्षांना संधी म्हणून स्वीकारले. त्याच्या व्यवसायाला हळूहळू गती मिळू लागली. पण रोहनची लढाई अजून संपली नव्हती. त्याला अनेक वेळा आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले, ताणतणावाचा सामना करावा लागला आणि त्याने केवळ विश्वासावरच अवलंबून राहून परिस्थितीला समजून घेतलं. त्याला वाटत होतं की तो बऱ्याच वेळा हार मानेल, पण त्याच्या मनात एकच विचार घोंगावत होता, स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक अडचण पार करायला हवी. त्याच्या व्यवसायाची ओळख वाढत गेली. 4 वर्षांनी रोहन एक यशस्वी उद्योगपती बनला. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्याने आपल्या गावात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला. त्याला माहित होतं की त्याचं यश त्याच्या कष्टाच्या आणि अपयशाच्या दुसऱ्या संधीचा परिणाम आहे. आज त्याने दुसऱ्या संधीचा शोध घेऊन स्वतःला सिद्ध केलं. तो इतर लोकांना प्रेरणा देतो आणि सांगतो, जगातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दुसऱ्या संधीचा शोध घेणं. अपयश आलं तरी थांबू नका. त्याच्या मागे एक नवीन संधी आहे आणि ती संधी तुमचं भविष्य बदलून टाकू शकते.